तर वेलकम बॅक टू माय चॅनल मास्टर तन मशिंदे. तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत करतो तुमचं आपला चॅनल मास्टर तन मशिंदेवरती. आज आपण बघणार आहोत इयत्ता 7वी इंग्लिश पॅट प्रश्नपत्रिका. तर विद्यार्थी मित्रांनो, उद्याचा पेपर तुमचा इंग्लिशचा आहे. तर 22 एप्रिल 2026ची ही एकदम खरी आणि रिअल प्रश्नपत्रिका आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी ही व्हिडिओ 10-11 मिनिटं लागेल. पण विद्यार्थी मित्रांनो, उद्या तुमचा जो पेपर आहे तो 100% हाच येणार आहे. त्याकरता विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघून जा. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला स्किप नका करू. मी तुमचा प्रत्येक जो प्रश्न आहे तो तुम्हाला एक्सप्लेन करून देणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मी मागे एक व्हिडिओ टाकली, त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण एक्सप्लेन करून दिलंच आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तसे मी तुम्हाला यामध्ये फक्त उत्तर घेऊन आलेलो आहे. जर तुम्ही ती व्हिडिओ बघितली असेल तर एकदा जाऊन ती व्हिडिओ नक्की बघा. तर विद्यार्थी मित्रांनो, ही व्हिडिओ सुरू करण्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करून ठेवा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिलं तुम्हाला इथं क्वेश्चन फर्स्ट आणि क्वेश्चन सेकंड जो असतो तो तुम्हाला ओरलसाठी असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचा ओरलचे जे प्रश्न हवे असतील तर कमेंटमध्ये ओरल असे टाईप करा. मी तुमच्यासाठी 5-1 मिनिटामध्ये ओरलचे पण प्रश्न तुमच्यासाठी घेऊन येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन 3 तर क्वेश्चन 3 हा तुम्हाला 1 मार्कांसाठी 8 मार्कांसाठी आहे. तर ए हा 8 मार्कांसाठी आहे. तर ते एमध्ये काय काय विचारलं आहे आपण बघूया. तर विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन 3 मध्ये तुम्हाला एक पॅराग्राफ दिला असतो आणि त्या पॅराग्राफवरून तुम्हाला ट्रू फॉल्स जोड्या लावा, काही विरोधार्थी शब्द विचारले जात असतात. तर ते शब्द इथं तुम्हाला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, फर्स्टचं जे उत्तर आहे ट्रू फॉलमध्ये, तर ते आहे फॉल. त्याच्यानंतर खाली सेकंडचं जे आहे ते आहे ट्रू. त्याचं विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायचे आहे. तर तुमच्या नोटबुकमध्ये उत्तर लिहून घ्यायचे किंवा स्क्रीनशॉट पण तुम्ही मारून घ्यायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर बीमध्ये तुम्हाला सांगितलं आहे की जोड्या लावायला. तर कॉलम ए आणि डायरेक्ट मी तुम्हाला ॲन्सर दिलं आहे, कॉलम बी दिलेला नाही आहे. तर तुम्ही मित्रांनो, तुम्ही याचं उत्तर फक्त लिहून घ्यायचं आहे. तर कॉलममध्ये तुम्हाला इथं कॉलम ए आणि कॉलम बी दिलेला आहे. मी तुम्हाला मगाशी कसं सांगितलं तर डायरेक्ट बी आहे. आणि तर कॉलम एमध्ये तुम्हाला काय सांगितलं की बेबी वॉज लेझी. सेकंडमध्ये मामा रिक्वेस्ट हिम. सीमध्ये तुम्हाला बॉबी इज एग्री. आणि डीमध्ये मामा डिफरंट हे तुम्हाला दिलं आहे. त्याचे ॲन्सर मी तुम्हाला दिले की एचा ॲन्सर थर्ड आहे, बीचा ॲन्सर फर्स्ट आणि सीचा ॲन्सर फोर्थ आणि डीचा ॲन्सर सेकंड आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्यायचं आहे. खूप इम्पॉर्टंट आहे. हीच प्रश्नपत्रिका उद्या येणार 22 एप्रिलचा आहे. एकदम खराखोरा आणि रिअल पेपर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, लवकर लिहून घ्यायचे. व्हिडिओ आत्ताच 5 मिनिटांपूर्वी मी टाकलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सीमध्ये तुम्हाला इथं काही विरुद्धार्थी शब्द लिहायला लावले होते. तुम्ही तुम्हाला लिहून दिलेलं आहे. फर्स्टमध्ये लस अँड लीट, सेकंडमध्ये शर्ट्स अँड लेट्स, थर्डमध्ये नो अँड विट, फोर्थमध्ये पुल अँड पुश असं तुम्हाला काही लिहायचं होतं. ते तुम्ही लिहून घ्यायचं. त्याच्यानंतर फोर्थमध्ये पोयम होती तुम्हाला एक पोयम. तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी पोयम आहे तुमच्या पाठ्यपुस्तकामधलीच एक पोयम असणार आहे. ती तुम्हाला त्या पोयमवरती काही प्रश्न विचारले जाणार आहेत. त्या पोयमच्या आधारित ती पोयमच्या आधारितले ते तुम्हाला प्रश्न ते तुम्हाला सोडवायची होती. तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला ते सोडून दिलेले आहे एकदम इझीमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याचं तुम्हाला उत्तर तुमच्या वहीमध्ये एकदा लिहून घ्यायचं आहे. तर फर्स्टमध्ये तुम्हाला वेन द चिल्ड्स सेल नॉट समथिंग इट इज ब्ल्यू स्ट्रोनो असं तुम्हाला ही जी गाळलेली जागा दिलेली असणार आहे. इथे नाही, तुम्हाला इथं गाळलेली जागा दिलेली असणार आहे. तर ती गाळलेली जागा तुम्हाला बऱ्याच येते. त्या गाळलेल्या जागाचा जो शब्द आहे, मी तो तुम्हाला इथं लिहून दिलेला आहे. तर तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे. तर पूर्ण प्रश्न तुमच्या वहीमध्ये हा लिहून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर खाली तुम्हाला सेकंडमध्ये तुम्हाला सांगितलं आहे की विन अँड डिस टू डू समथिंग रिन्स इट इजच्या पुढे जे तुम्हाला हे मिस्टेक आणि मिस्टेकच्या पुढे हा काही कंसामध्ये तुम्हाला हा जो शब्द दिसतोय हा आहे. तर ही जी डॅश डॅश जागा आहे, म्हणजे इथे गाळलेली जागा होती. तर मी तुम्हाला तो प्रश्न लिहून दिलेला आहे. त्याच्याखाली मी डायरेक्ट अंडरलाईन करून दिलेली तुम्हाला आहे. तुम्ही अंडरलाईन केली तर तुम्हाला समजून जाईल म्हणून मी तुम्हाला अंडरलाईन करून दिली आहे. त्याच्यानंतर खाली बीमध्ये तुम्हाला इथं सांगितलं की मॅसेज फ्रॉम द अल्फाबेट्स अँड चूज अँड ऑपरेशन्स. तर तुम्हाला इथं चूज करायचं होतं. तर तुम्हाला काही 2-3 पर्याय दिलेले असणार. त्या पर्यायांपैकी काही तुम्हाला चूज करायचं आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे मी सांगितलं आहे की द करेक्ट चेस इज, तर करेक्ट चेस करायचं आहे तुम्हाला. तर त्याच्यामध्ये एक तुम्हाला सांगितलं मी देअर आर द स्टुडंट्स बिटवीन चिल्ड्रन अँड अ ट्युटर्स असं तुम्हाला ह्याचं ॲन्सर आहे ते तुम्हाला लिहून घ्यायचं आहे पटकन. तुमच्या नोटबुकमध्ये तुम्ही लिहून घ्या. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचं हे पाठ पण झालं पाहिजे. टायमिंग खूप कमी तुमच्याकडे आता संध्याकाळची, तरी आता 7 वाजत आली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही लवकर ह्या व्हिडिओला क्लिक केलं, हे एकदम तुमचं चांगलं काम केलं. तर विद्यार्थी मित्रांनो, बीमध्ये चूज द करेक्ट सेंटेन्स. तर करेक्ट सेंटेन्स तुम्हाला जो होता तो तुम्हाला चूज करायचा होता. तर चूज करेक्ट सेंटेन्स पण तुम्ही इथे बघू शकता. द पोयम हाऊ
and from in February and duster to राईट चिल्ड्रन हे तुम्हाला याचं उत्तर आहे ते तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये एकदा लिहून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर काही तुम्ही बघू शकता सीमध्ये तुम्हाला इथं रायमिंग वर्ड, तर रायमिंग वर्डमध्ये तुम्हाला काय 2च रायमिंग वर्ड असतात. ते तुम्ही पोएममधून ते इझिली लिहू शकतात रायमिंग वर्ड. त्याच्यानंतर खाली क्वेश्चन 5 मध्ये तुम्हाला रीड द इच अँड ॲड द इट सोल्युशन अँड राईट वेन इट इज रिलीज युअर अंडर ब्लेस्ड. तर तुम्हाला 6 मार्कांसाठी काही तुम्हाला रिलेबरेट सांगितलं आहे. तर मी तुम्हाला इथं उत्तर दिलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचे जे पेपर असणार आहे, त्या पेपरमध्ये तुम्हाला फक्त एवढं दिसणार आहे आणि हिचे फक्त वर नाव दिसणार आहे. तुमच्या पेपरमध्ये एवढं दिसणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जे तुम्हाला लिहायचं आहे, ते तुम्हाला जे हे 2 तक्ते हे तुमच्या पेपरमध्ये तुम्हाला लिहायचे आहे. तर मी तुम्हाला त्या तक्त्यांचं उत्तर दिलं आहे. तुम्ही बघून तुमच्या नोटबुकमध्ये ते लिहून घ्यायचं आहे. तर सेकंडचं उत्तर इथपर्यंत आहे आणि फर्स्टचं उत्तर इथपर्यंत आहे. सेकंडचं उत्तर जे आहे ते तुम्हाला एवढं दिसतं. त्याच्यानंतर थर्डचं जे उत्तर आहे ते ते इथपर्यंत आहे. न्यूजपेपरपर्यंत, फेक न्यूज सॉरी. त्याच्यानंतर खाली फोर्थचं जे उत्तर आहे ते इथपर्यंत. त्याच्यानंतर खाली फिफ्थचं उत्तर तुम्हाला माहितीच असेल. तर विद्यार्थी मित्रांनो 6 पण त्याच्यामध्ये आहे. 6 नेक्स्ट पेजवरती आहे. याचं पण तुम्हाला हे जे होतं उत्तर मी तुम्हाला लिहून दिलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याचं एवढं तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये एकदा लिहून हे वाचूनच ठेवायचं आहे. उद्याच्या पेपरसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. ह्याच उद्याचा पेपर असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन 6 2 मार्क. तर 2 मार्कसाठी तुम्हाला काही दिलेलं आहे प्रेझेंट कॉन्टेक्स्ट टेन्स. तर प्रेझेंट कॉन्टेक्स्ट टेन्समध्ये तुम्हाला सांगितलं आहे की दे वेअर सिंगिंग. हे मी तुम्हाला इथं हा जो काय का हे जे तुम्हाला सेंटेन्स आहे मी तुम्हाला ॲन्सर जे आहे ते लिहून दिलं आहे. त्याच्यानंतर खाली तुम्हाला इथं सेकंडमध्ये तुम्हाला विचारलं आहे की प्रेझेंट प्रेस्टेक्स टेन्स. तर त्याचं उत्तर आहे आय हॅव एट मँगो. तर त्याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर खाली थर्डमध्ये तुम्ही बघू शकता मॅन चिल्स ही वे स्लीप इन 15 इयर्स याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर बीमध्ये तुम्हाला इथं तुम्ही बघू शकतात की 2 मार्क्ससाठी तुम्हाला बी जो आहे तो विचारला गेला असणार आहे. तर बीमध्ये तुम्हाला इथं सब्जेक्ट आहे प्रॅक्टिक आय हॅव चूज अ विन याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर सीमध्ये तुम्हाला काही इथं तुम्हाला गो टू प्लेस याचं तुम्हाला लिहायचं आहे. गो इंटरसेक्ट असं तुम्हाला हे लिहायचं आहे. त्याच्यानंतर खाली सेकंडमध्ये तुम्हाला इथं फॉलो इट रूल तर फॉलो इंटरेस्टिव्ह हे तुम्हाला याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर खाली डीमध्ये तुम्हाला याचं उत्तर तुम्ही बघू शकता. इथं एवढं तुम्हाला याचं उत्तर आहे डीचं. त्याच्यानंतर तुमचं खाली क्वेश्चन 7मध्ये डू ॲज डायरेक्ट सांगितलेलं आहे. तर 5 मार्क्ससाठी तुम्हाला डू ॲज डायरेक्ट लिहायचं आहे. तर इथं मी तुम्हाला लिहून दिलेलं आहे. तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घेऊ शकतात. क्लासरूम स्टुडंट, टीचर, कॉम्प्युटर, ऑफिस लिन ऑनलाईन असं तुम्हाला इथं विचारलं आहे. त्याच्यानंतर खाली वर्ड चेन जी आहे ती तुम्हाला पूर्ण करायची आहे. त्याच्यानंतर खाली क्वेश्चन 8 6 मार्क्ससाठी हा जो क्वेश्चन 8 आहे तो तुम्हाला विचारला जाणार आहे. तर हा मी तुम्हाला इथं लिहून दिलेला आहे डू आणि डन्ट्स. तर मित्रांनो त्याच्यानंतर खाली तुम्हाला क्वेश्चन 9मध्ये तुम्हाला इथे सांगितले की एक तुम्हाला स्टोरी लिहायची. ते तुम्हाला काही शब्द दिले असणार आणि त्या शब्दावरून तुम्हाला काही स्टोरी लिहायची. तर मी तुम्हाला ती स्टोरी इथं लिहून दिली आहे. द गोल्डन एजेसमध्ये तुम्हाला ती स्टोरी मी तुम्हाला इथं लिहून दिली आहे. ती स्टोरी तुम्ही एकदा वाचून घेऊ शकता. वन्स देअर वॉज अ फार्मर इन ही साऊंड अ हेन. तर हेन तो शब्द तुम्हाला तो ब्रॅकेटमध्ये दिलेला असणार. त्याच्यानंतर दॅट ए लेट गुड एजेस एंटर ही वॉज अ व्हेरी हॅपी विथ वन गोल्डन एज अँड डे but soon he became greedy and raided all the gold at sea. He killed the hen, but found on gold inside. Then he suffering on big loss. He become very sad पण तुम्हाला तो ते ब्रॅकेटमध्ये दिलेला असणार. त्याच्यानंतर खाली तुम्हाला इथं दे मेरल ऑफ देन
स्टोरी इज दॅट ग्रेन कॅन लीड टू डायरेक्ट्स. तर तो काही शब्द तुम्हाला दिलेला असणार. खाली तुम्हाला ट्रान्सलेशन, काही ट्रान्सलेशनसाठी तुम्हाला शब्द दिले मराठी इंग्लिश शब्द ते तुम्हाला मराठी भाषेमध्ये लिहायचे आहे. तर मी तुम्हाला ते लिहून दिले. त्याच्यामध्ये पहिला आहे बिगिनिंग कंटाळवाणा, सेकंड स्ट्रेट रस्ता, थर्ड फ्लिक कपळ आणि फोर्थमध्ये तुम्हाला खोडकर असं तुम्हाला मी तुम्हाला लिहून दिलं आहे त्याचं उत्तर. त्याच्यानंतर बीमध्ये तुम्हाला काही वाक्य आहे ते मराठीमध्ये लिहायचे आहे. तर ते वाक्य आहे ही इज अ व्हेरी गुड पर्सन. तर ते मराठीमध्ये त्याचा अर्थ आहे की तो खूप चांगला माणूस आहे. त्याच्यानंतर खाली सेकंडमध्ये ग्रोन विप्स कोंडी यू विल. त्याचं मराठीत आहे की मोठी माणसं आपल्याला चांगले मार्गदर्शन करू शकतात. त्याच्यानंतर खाली 3मध्ये आहे डू यू रीड न्यूजपेपर एव्हरीडे. त्याचं उत्तर आहे तू रोज वर्तमानपत्र वाचतोस का. तर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मास्टर तन मशीन या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. तर हाच उद्याचा पेपर आहे म्हणजेच 22 एप्रिल 2026चा हा इंग्लिशचा खराखुरा एकदम रिअल पेपर असणार आहे.